ओम श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. तर नवरात्रीत 9 दिवस अखंड दिवा कसा लावावा, त्याची जी ज्योत आहे, वात आहे, ती कोणत्या दिशेला करावी आणि त्या दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे दिवा अखंड तेवत राहतो. तसेच दिवा लावताना कोणती काळजी घ्यावी आणि दिव्याची काजळी जर दिव्याला आली तर ती कशी साफ करावी. आता 9 दिवस आपण दिवा लावणार आहोत म्हटल्यानंतर दिव्याला काजळी ही येतेच आणि ज्यावेळी काजळी येते त्यावेळी दिवा विझण्याची, दिवा शांत होण्याची दाट शक्यता असते. तर ही काजळी कशी साफ करायची हे देखील सांगणार आहे. प्रथम तर नवरात्रीमध्ये तुम्ही कोणता दिवा वापरणार आहात तो पहिल्यांदा निवडून घ्यावा. जर त्याची वात आहे, जी ज्योत आहे, ती आकाशाकडे, ब्रह्मांडाकडे करत असाल तर तो दिवा परिपूर्ण मानला जातो, म्हणजे प्रत्येक दिवा परिपूर्ण मानला जातो. मात्र जर अखंड दिव्याची जी ज्योत आहे ती जर ब्रह्मांडाकडे असली, आकाशाकडे असली तर तो दिवा सर्व देवांना समर्पित होतो. म्हणजे तो जो दिवा आहे तो तुम्ही सर्व देवांच्यासाठी, 33 कोटी देवांच्यासाठी लावलेला आहे असा गृहीत होतो आणि जी काही इच्छा असेल ती ब्रह्मांडात विलिप्त होते. जी तुमची इच्छा असेल, अपेक्षा असेल ती ब्रह्मांडामध्ये विलिप्त व्हायला सुरुवात होते. तर प्रथम तर आपल्याला दिवा जो कोणता आपण घेणार आहोत तो स्वच्छ करून घ्यावा. स्वच्छ करून घेतल्यानंतर एक पाट ठेवायचा आहे आपल्या देवघराच्या समोर. जिथे तुम्ही घटस्थापना केलेली असेल तिथे. घटस्थापना केलेली नसेल तर तुम्ही देवघरामध्ये ठेवायचा आहे. देव जर तुम्ही आतापर्यंत स्वतःचे घेतले नसतील, देवघर तुमचं स्वतःचं नसेल तर तुम्हाला हा दिवा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. घर प्रथम तर स्वच्छ साफ करून घ्यावं आणि नंतरच आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे. तर एक पाट घ्यायचा आहे, त्या पाटावरती लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती तांदळाने किंवा मग गव्हाने स्वस्तिक काढायचं आहे. तांदळाने स्वस्तिक जर काढणार असाल तर त्या तांदूळ जे आहेत, ज्या अक्षदा, तांदूळ म्हणजे तुटके फुटके तांदूळ घ्यायचे नाहीत, अक्षदा घ्यायच्या, ज्या अखंड अक्षदा असतात त्या घ्यायच्या. त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि नंतर या अक्षदांच्या साहाय्याने तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्या जो पाट ठेवलाय त्याच्यावरती वस्त्र अंतरले ना, त्या वस्त्रावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. गव्हाने सुद्धा काढू शकता किंवा मग अष्टदल कमल देखील काढू शकता. तुमची इच्छा आहे तुम्हाला काय काढायचं आहे. गव्हाने काढलं तरी सुद्धा अतिशय उत्तम राहतं. गहू सुद्धा सुख आणि समृद्धीचं कारक मानलेलं आहे आणि गहू हे माता देवी जे आहे, देवीचं जे काही स्वरूप आहे त्या देवींच्या स्वरूपामध्ये गव्हाचं अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ते काही मी या व्हिडिओमध्ये सांगत बसणार नाही. मात्र गव्हाचं महत्त्व हे खूप आहे शास्त्रांमध्ये. तर तुम्ही गव्हाने सुद्धा स्वस्तिक काढू शकता आणि याच्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. मग आता तो तुम्ही दिवा कोणताही घेतलेला असो, म्हणजे पितळेचा असो, तांब्याचा असो, चांदीचा असो किंवा दगडी असो, कोणताही दिवा जो तुम्ही घेतला असेल तो तुम्ही त्या स्वस्तिकाच्या मधोमध ठेवायचा आहे आणि त्याची जी ज्योत आहे, दिव्याची जी ज्योत आहे ती तुम्हाला उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला करायची आहे. उत्तर दिशेला केल्यामुळे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता ही वाढते. आयुष्यामध्ये धनलाभ व्हायला सुरुवात होतो, घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते. जर तुम्ही दिव्याची ज्योत ही पूर्व दिशेला ठेवली तर तुम्हाला सुखाची अनुभूती येते, म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये सुख यायला सुरुवात होते. आणि जर तीच ज्योत तुम्ही पश्चिम दिशेला ठेवली तर तुमचं आरोग्य ठणठणीत राहायला सुरुवात होतं. तर तुमची इच्छा आहे की तुम्हाला दिव्याची जी वात आहे, जी ज्योत आहे ती कोणत्या दिशेला ठेवायची आहे. आता अखंड दिव्यामध्ये वात कशी घ्यावी, तर अखंड दिव्याची वात ही 1.25 हात असावी. आपल्या हाताच्या अंतराने मापून घ्यायचं आहे. 1.25 हाताची आपल्याला एक वात बनवायची आहे. लांब वात बनवून घ्या. जर दिव्याची जी ज्योत आहे ती ब्रह्मांडाकडे होणार नसेल, पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेस जर तुम्ही करणार असाल तर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वाती घालणं गरजेचं आहे. 1.25 हाताच्या 2 वाती बनवून घ्यायच्या. लक्षात ठेवा, 1.25 हाताच्या 2 वाती बनवून घ्यायच्या. ह्या दोन्ही एकत्रित करायच्या आणि तुम्हाला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत. नंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप वापरू शकता किंवा तिळाचं तेल वापरायचं आहे. दोन्हीपैकी एक वस्तू तुम्ही वापरू शकता.
शुद्ध गाईचं तूप किंवा मग तिळाचं तेल. तिळाचं तेल वापरल्यामुळे आपले जे नवग्रह आहेत ते शांत व्हायला मदत होते आणि तूप जर तुम्ही वापरलं तर सुख, समृद्धी, धन हे यायला आपल्याला सुरुवात होते. तर ती तुमची इच्छा आहे की तुम्हाला काय वापरायचं आहे. मात्र कोणतंही वापरा, दोन्हीपैकी एक तुम्ही वापरू शकता. आणि या दिव्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर, भीमसेनी कापूर घ्यायचा, तो व्यवस्थित चुरायचा आणि हा टाकायचा आहे या दिव्यामध्ये. दिव्यामध्ये जर तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा अगोदरच टाकू शकता आणि नंतर हे तेल आपल्याला दिव्यामध्ये घालायचं आहे. तर असं केल्याने काय होतं, कसं होतं की कधी कधी आपलं दरवाजा हे बंद असले की ऑक्सिजनची कमतरता कमी पडते आणि दिवा हा प्रज्वलित व्यवस्थित होत नाही. दिवा विझण्याची, दिवा शांत होण्याची दाट शक्यता असते. यासाठी आपल्याला दिव्यामध्ये कापूर टाकण्याची गरज आहे, जो नवरात्रीमध्ये अतिशय उत्तम मानला जातो. कापरामध्ये अशा काही गुणधर्म आहेत की जे आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरातून बाहेर काढण्याचं काम हे कापूर करत असतो. त्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये या दिव्यामध्ये कापूर टाकायचा आहे. तसेच ज्यावेळी दिव्याला काजळी साठेल त्यावेळी काय करावं, तर त्यावेळी आपल्याला दुसरा एक दिवा, दुसरं एखादं निरांजन घ्या, दिवा घ्या, काहीही घ्या, तो अगोदर त्या दिव्याच्या वातीला वात लावायची आहे. दिव्याची जो अखंड ज्योत आहे ती तुमच्या जवळ राहिली पाहिजे, अशा प्रमाणे आपल्याला करायचं आहे. तर त्याच दिव्याला दुसरा दिवा लावून घ्यायचा ज्यावेळी दिव्याला काजळी साठेल तेव्हा, आणि नंतर त्या दिव्याची काजळी साफ करायची आहे, थोडीशी वात पुढं सरकवायची आहे. असं करत असताना दिवा जर शांत झाला, म्हणजेच काय तर विझला, तर अजिबात भ्यायचं नाही, घाबरून जायचं नाही. दिवा पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे. 9 दिवस तुमचा हा दिवा असाच राहिला पाहिजे. मात्र जी तुम्ही दिव्याची जागा निर्धारित केलेली आहे त्या जागेवरून 9 दिवस दिवा अजिबात उचलायचा नाही, हलवायचा नाही. एवढीच फक्त एक अट असते की जी आपल्याला पाळायचे असते, की अजिबात दिवा उचलायचा नाही. तुम्ही दिव्याला दिवा लावून दुसरीकडे ठेवायचा आहे आणि नंतर पुन्हा याची काजळी साफ करायची आहे. आणि जर दिवा शांत झाला तर जो पहिला दिवा म्हणजे दुसरा दिवा तुम्ही लावून घेतलेला त्याच दिव्याच्या ज्योतीने ही ज्योत लावायची आहे. आणि नंतर जो तुम्ही आता बघा, तुम्ही ज्यावेळी दिवा प्रज्वलित करण्यासाठी दुसरा दिवा लावाल आणि नंतर दिव्याची काजळी साफ करून घेतल्यानंतर पुन्हा दिवा प्रज्वलित कराल, त्यावेळी तुमच्याकडे 2 दिव्यांची ज्योती असणार आहेत. मग त्या तुम्ही जी दुसरी दिवा आहे म्हणजे अखंड दिवा सोडून जो दुसरा दिवा तुम्ही घेतलेला आहे त्याचं काय करावं, तर ते काय करा माहिती आहे का, घेतानाच थोडंसं तेल घ्या त्याच्यामध्ये, की जेणेकरून तुम्हाला दिवा स्वतःहून विझवण्याची गरज नाही लागली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. कधीही दिव्याला फुंकर मारायचे नसते, स्वतःहून विझवायचा नसतो असं मानलं जातं. आपल्याला पूर्वीपासून सांगितलेलं आहे की दिवा देवासमोरील असेल तो अजिबात विझवायचा नसतो, स्वतःहून विझवायचा नसतो. आपोआप गेला तरी चालतो. आणि हा अखंड दिवा लावत असताना जर आपोआपच गेला कधी तर काय करावं, तर अजिबात भिवून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. देवी माता, मग ती दुर्गा असो, काली असो किंवा रेणुका माता असो, लक्ष्मी असो, कोणतीही देवी माता असो, ती आपली आई असते. आणि आई ही मुलांवरती कधीही कोपत नाही, रागवत नाही. ती थोडा वेळ आपण जे म्हणतो ना थोडाफार रुसू शकते, मात्र आपल्याला शाप कधीही देऊ शकत नाही, आपलं वाईट कधीही करू शकत नाही. त्यासाठी कोणतीही भीती आपल्या मनामध्ये अजिबात बाळगायची नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला अखंड दिवा हा लावायचा आहे. तर आजची माहिती ही एवढीच होती. आणि दिवा ज्यावेळी तुम्ही लावाल ना त्यावेळी त्या दिव्याला थोडंसं हळदी कुंकू लावायला अजिबात विसरू नका. ज्यावेळी दिवा तुम्ही प्रज्वलित कराल त्यावेळी त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, थोड्याशा अक्षदा वाहायच्या आहेत, फूल वाहायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि एवढंच करायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान हे वाढीस लागायला सुरुवात होतं. तर ही होती अखंड दिव्याची माहिती की नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.